नमस्कार मित्रमंडळी, आपल्या कोकणी राजा व्लॉगवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा आपला खास विषय म्हणजे हा बघा, तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता आपला फळांचा राजा. हा बघा, फळांचा राजा तुम्ही बघू शकता. आणि आपला हा आजचा विषय खास म्हणजे कोकणातला आपला जो फळांचा राजा आहे त्याचं तुमच्यापर्यंत आणि झाडावरून काढल्यानंतर तुमच्यापर्यंत आमच्याकडून आंबा कसा पोचतो आणि हा जो सध्या केमिकलचा आंबा सध्या मार्केटमध्ये चालला आहे तो तुमच्यापर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यापेक्षा आपला जो केमिकलचा आंबा आहे तो तुम्ही न खाता आपला कोकणातला जो नॅचरल पद्धतीने म्हणजे आमच्या आजोबांच्या पजोबांच्या काळापासून जसं तो आंबा काढला जातो आणि तो तुमच्यापर्यंत कसा पोचला जातो विदाऊट केमिकल. लक्षात ठेवा, विदाऊट केमिकल हा मेन मुद्दा आहे. हा आंबा विदाऊट केमिकल तुमच्यापर्यंत तुमच्या प्लेटमध्ये कसा पोचतो ते आज आपलं इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थँक्यू. नमस्कार मित्रमंडळी, तर माझ्या हातामध्ये बघू शकताय पूर्ण आपल्या हापूस आंबा, कोकणातील जो स्पेशल आपला फळांचा राजा बोलला जातो तो, त्याची माळ केली आहे. आणि तो मी आता इथे त्याचं पूर्णपणे तुमच्यापर्यंत माहिती येण्यासाठी ही माळ मी घातली आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होण्यासाठी आणि पूर्ण माहिती तुम्हाला भेटण्यासाठी हा कोकणातला आपला गोल्ड मानला जाणारा फळांचा राजा आंबा याची माहिती तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवतो. तर चला मग आता व्हिडिओ आपण चालू करूया. चला लवकर आंब्याची माहिती बघूया. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या कोकणातला जो आंबा आपण जो काढतो त्याची काढायची पहिली प्रोसेस म्हणजे आपला जो हे असं झाड आहे त्या झाडावरून कसा काढला जातो आंबो ती आपण पहिली प्रोसेस बघूया. आणि ती प्रोसेस म्हणजे आमच्या आजा काळातून आपली जी चाललेली आहे तीच प्रोसेस आहे. आता जे नवीन टेक्निक आले आहेत ते मी दाखवत नाही, तुम्हाला आपल्या कोकणात तुम्हाला दाखवतो. जी आपल्या जमिनीपासून जोडलेली जी टेक्निक आहे ती तुम्हाला ती पहिली कशी काढायची आणि आंबा कसा काढला जातो ते तुम्हाला दाखवतो पहिला. थँक्यू. मित्रांनो, आता आंबे काढायला वरती चढता आहेत ते बघा. आणि वरून ते तिरकामट्याने ते पूर्ण आंबे काढून आपल्याला खाली पास करतील. ते आपण सर्व व्हिडिओ बघूया. ते बघा, शिडी लावून चढले ते बघा. आता वरती जातील आणि आंबे काढल्यावरती आपण बघूया वरून कसे खेचून काढतात ते. झारगी बोलतात, तिरकामटा बोलतात, आपण झारगी बोलूया. आणि हे बघा, त्या आंब्याला पूर्ण त्या आतमध्ये घेऊया आपण. तो बघा, हा असा आतमध्ये घेतल्यावर पूर्ण हा बघा पडला आतमध्ये. आणि तो आता आपण काढूया. हा बघा, हा जो आहे कलमाचा आंबा, हापूस आंबा. हा बघा, हा बघा मस्त असं कटिंग झालं आहे. आणि हा थोडासा देठ वरती राहायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता त्याला असे व्हाईट स्पॉट आले ते बघा, हे बघा. आणि वरून बघा कसा मस्तपैकी असा लालसर असा कलर झाला आहे आपल्या कोकणातला आंबा. हा बघा कसं एकदम आता पिकल्यावरती मी तुम्हाला दाखवेन हा आंब्याचा कलर आणि कसा काय कटिंग केल्यावरती काय दिसतो हे सर्व मी तुम्हाला दाखवेन नक्की. हा बघा, ते हे वरून झारग्याने आंबे काढले आहे. इकडे पुढे इकडून दाखव, पुढे वरती दाखव. हे बघा वरून अशी सोडली आहे. आणि आता जस्ट हे बघा खाली. कॅमेरामॅन नवीन आहे, सांभाळून घ्या. बघा हे आंबे बघा. आता इथं आता मी इकडे इकडे हे बघा आंबे बघा मित्रांनो. हे बघा याची काढून नंतर परत खाली करून पिशवी वर सोडणार आहे. आणि वर सोडून मग परत भरून हीच प्रोसेस पूर्ण चालू राहणार. मग आपण काढल्यावरती पिकल्यावरती बघूया. मित्रांनो, हा जो आता आपण आंबा काढलाय तर तो आंबा केव्हा काढायचा आणि तो कुठल्या सिच्युएशनला असला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये जो पिवळसरपणा आहे, तुम्हाला मी क्लोजअप घ्या, कॅमेऱ्यामध्ये क्लोजअप घ्या जरा, आपण प्रेक्षकांना दाखवूया की ज्यावेळी आंबा काढणीला येतो त्यावेळी तो कसा असला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे थोडेसे आंब्याला नाही ते व्हाईट वाडेसे स्पॉट पडले. ते बघा, तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकता पूर्णपणे. हे बघा, हे असे व्हाईट वाडेसे स्पॉट पडले आहेत. आणि हा थोडासा असं खोलगट गेला आहे. इथं डेटाकडे बघा तुम्ही, थोडासा असा खोलगट गेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थोडासा असा बघा हलकासा पिवळसर पडला आहे. बघा तुम्ही बघू शकता आपला माझ्या हातामध्ये सध्या कोकणातला हापूस आंबा आणि फळांचा राजा आहे. आणि हा कुठल्या वेळी काढायचा हे तुम्हाला मी दाखवतोय, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि हे पहिली गोष्ट डॉट
दुसरी गोष्ट याच्यामध्ये थोडासा खड्डा पडल्यासारखा म्हणजे थोडासा, आणि तिसरी गोष्ट, आणि हा म्हणजे थोडासा हलकासा पिवळसा झाला, त्यानंतर तुम्ही आंबा काढा. आणि हा जर काही तुम्ही आंबा काढला तर ह्या आंब्याला काढल्यानंतर ह्याला कोणत्याही प्रकारची कुजण्याची किंवा कुठल्याही प्रकारची त्याला म्हणजे बलबलीत होण्यासारखा आंबा जसं काहीच होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हा आंबा काढते वेळी प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्याचा जो हलकासा ना देठ आपल्याला वरती ठेवावा लागतो. इथे मी ठेवला नाही आहे, ते सॅम्पल आता माझ्याकडे जाणार नाही आहे, पण हा जो आंबा आहे ह्याच्यामध्ये हलकासा देठ अर्धा इंच तो थोडा ठेवावा, जेणेकरून देठाकडे तो आंबा कुजत नाही. मग ही गोष्ट नक्की मित्रांनो लक्षात ठेवा. आंबा केव्हा काढायचा, आणि तो आता ह्याच्या पुढे आपण बघूया. हा आंबा काढल्यानंतर तो आंबा आपण कशा प्रकारे त्याला आपण बॉक्समध्ये पिकट ठेवायचा आणि किती दिवसांनी आपल्याला तो बाहेर काढल्यावर कसा दिसणार ती पण आपण प्रोसेस बघूया. चला मित्रांनो बघूया. आता हा आंबा आपण काढला, मी तुम्हाला माहिती सांगितली. सेकंड आपली जी प्रोसेस आहे तो आंबा कशा प्रकारे पिकट ठेवायचा. आपली जी जुनी प्रोसेस आहे आजोबांच्या काळापासून जी चालली आहे ती प्रोसेस विदाऊट केमिकल. मी तुम्हाला केमिकलचं काही सांगत नाही आहे. जो आपल्या कोकणातला आंबा आहे तो गवतामध्ये एका बॉक्समध्ये कशा प्रकारे पॅकिंग करायचं, कसं गवत ठेवायचं, हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मग आपण. हा बघा माझ्यासमोर, तुम्ही कॅमेरामॅनकडे फोकस करा जरा इकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आंबा आहे मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवते. माझ्याकडे आता 40-50 आंबे नाही आहेत, पण प्रोसेस कशी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे हा आंबा मी घेतला सगळ्यात बॉटमला. तुम्ही बघू शकता इकडे हा बॉक्स घेतला आहे मी छोटा, तुम्हाला फक्त समजण्यासाठी. मी बॉटमला एक हलकंसं गवताचा एक शेड टाकला आहे. आपलं जे तणशीचं गवत असतं गावी, ते गवत मी ठेवलं आहे बॉटमला. त्याच्यावरती हे बघा, हे असे आंबे ठेवायचे. तर झूम करून दाखवा प्रेक्षकांना, कॅमेरामॅन फोकस करो. हे बघा हे आंबे असे 1 2 3 4 असे तुम्ही मांडा. आणि त्यानंतर तुम्ही हा पहिला थर झाला, जसा तुमचा बॉक्स मोठा असेल त्यानंतर तुम्ही हा गवत त्याच्यावरती हे एक लेअर लावा. हां, हे 2 लेअर झाले. काय आपला दुसऱ्या लेअरवरती तुम्ही असेच आंबे मांडायचे आहेत. असे तुम्ही जास्तीत जास्त 3 किंवा जास्तीत जास्त 4, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त आंबा ठेवायचे नाही. जेणेकरून काय होतं की हा आंब्याचा खालच्यावरती प्रेशर येऊन तो दबण्याची किंवा असं बलबलीत होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यानंतर हा ठेवल्यानंतर आंबा पॅकिंग करा आणि पूर्णपणे हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे, जरा पण हवा नाही गेली पाहिजे. पूर्णपणे बॉक्सला पॅक करा. आणि त्यानंतर 7 किंवा 8 दिवसांनी, जसे तुम्ही चेक करू शकता, मध्ये 4-5 दिवसांनी चेक करू शकता कुठले आंबे पिकले आहेत, कुठले आंबे नाही पिकले आहेत. तर तुम्ही 7-8 दिवसांनी हा तुमचा जो कोकणी राजाचा आपला जो आंबा आहे आम्ही आता ठेवला आहे, आणि तो आपण पिकल्यावरती बघूया कसा दिसतो. तर कॅमेरामॅनला इकडे दाखवा. आणि हा बॉक्स बघा मी इथे पॅक केला, आता ओपनच करून ठेवला आहे, जेणेकरून व्हिडिओ आपला छोटा बनावा. बघा हा आंबा मी आता काढलेला आहे, आणि तुम्ही कलर बघू शकता मित्रांनो. हा बघा टोटल पूर्ण आंबा बघू शकता तुम्ही कसा झाला आहे. आणि पूर्णपणे बघा कसं पिवळसरांनी मस्त असा कलर आला आहे त्याला. थोडा मला वाटतं अजून 1-2 दिवस हा आंबा राहिला तर हा तुम्हाला थोडाफार जो हिरवटपणा दिसतोय तो तुम्हाला पूर्णपणे असा पूर्ण ऑरेंज कलर दिसणार. पिवळसर नाही बोलत, ऑरेंज कलर तुम्हाला दिसणार, जे आपल्या कोकणाची खासियत आहे. ऑरेंज कलर नाही, पूर्ण आपला एकदम असा भगवा कलर तुम्हाला असा दिसणार. पिवळसर म्हणजे आपला जो कर्नाटकचा आंबा झाला, तर ते पण आपण पॉईंट घेऊया. तर मित्रांनो हा बघा, आता हा आंबा पिकल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे, पहिली गोष्ट तर तुम्हाला मी आता सांगतो, आपल्या कोकणातील जे आंबे आता मी गवतातून पिकवला, कुठलंही केमिकल नाही वापरलं, काहीच नाही वापरलं आहे. त्याच्यामध्ये ह्या आंब्याला जी पहिली गोष्ट तुम्हाला आता कोकणातला आंबा ओळखायचा असेल तर तो कसा ओळखायचा आणि काय त्याची प्रोसेस आहे ते तुम्हाला मी सांगतो. केमिकलचं आंबा खाऊ नको ना, तर आजारी पडतो. त्याला सुद्धा कोकणी राजाने सांगाच नाही म्हणून. फर्स्ट म्हणजे आता बघायला गेलो तर आपला ह्याच्यामध्ये हा जो आंबा आहे त्याच्यामध्ये ह्याची पहिली साल बघायला गेल्यावरती मित्रांनो, कर्नाटकचा आंबा आणि कोकणीचा असा आपण डिफरन्स घेऊया. कर्नाटकच्या आंब्याची जी साल असते ती पूर्ण जाड असते आणि त्याला कडवटपणा असतो. तिथे तुम्ही चुकून जरी खाल्ली तर तिला कडवटपणा लागणार. आणि आपला कोकणातला जो आंबा आहे त्याची साल तुम्ही खाऊ शकता, एकदम अशी पातळ जी साल असते, आणि तो तुम्ही खाल्ल्यावरती तुम्हाला समजेल की ती पण साल पण तुम्ही खाऊ शकता, एवढी गोड असते. म्हणजे तुम्ही विचार करा ह्याला काय टेस्ट असणार. तर हा एक पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे ह्याला ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये किंवा गाडीवरती कुठेही तुम्ही ज्यावेळी हा आंबा घेता ज्यावेळी सरळ उचलायचा आणि सरळ आपलं स्मेल करून बघायचं, वास घेऊन तुम्ही बघा त्या आंब्याला, जो आपल्या कोकणातला ज्याला तुम्हाला थोडीफार जर का माहिती असेल तर त्याचा जो स्वाद आहे, जो वास आहे तो तुम्हाला लगेच जाणवेल. आणि कर्नाटकचं, तमिळनाडू हे जे आंबे येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा वास किंवा काहीच नसतं, त्यामुळे त्यांना जे महत्त्व जे आहे ते तुमच्या समोर ठेवतात आणि तुम्हाला जी काही माहिती नसते त्यामुळे तुम्ही ते आंबे घेता आणि तुम्ही फसवणूक तुमची केली जाते. तर त्यामुळे हे 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. तिसरी गोष्ट म्हणजे
ह्यामध्ये आता हा आंबा पिकल्यावरती आणि कर्नाटकचा आंबा पिकल्यावरती काय म्हणजे काय त्याचं हे असणार आहे, बॉडी कसं असणार आहे याच्या. आता बघितलं, आता हा जो आंबा आहे ना, मी आता प्रेस करतोय पूर्णपणे असा बघा कडकपणा दाखवतोय मला. आणि कर्नाटकचा तुम्ही जर का आंबा घेतला आणि त्याला जर का तुम्ही असं हातात पकडून जर का असं हलकासा जर प्रेस केला ना, तर तो पूर्ण असा लबलबीत जसा होत होतो तसा त्याप्रमाणे तुमचा हा आंबा होत जाणार आहे. तर तुम्ही हे एक तिसरा जो पॉईंट आहे मी तुम्हाला सांगितला तो एक लक्ष द्या. अजून एक पॉईंट आहे, पण हा जो चौथा पॉईंट आहे, चौथा पॉईंटमध्ये ज्यावेळी तुम्ही हा आंबा घेता, तुम्ही कुठूनही घ्या, त्याला सांगा मला आंबा कट करून दाखव, कलर बघायचा म्हणून सरळ त्याला सांगायचं. जर काय त्याचा कोकणातला आंबा असेल, हापूस आंबा, जर काय तो विक्रेता जर काय पूर्णपणे आपल्या कोकणातला किंवा एकदम प्युअर जेन्युइन जर काय तो आंबा कट करून दाखवेल आणि कट करून दाखवल्यावर तुम्हाला एकच गोष्ट बघायची, त्याच्यामध्ये त्याचा कलर बघायचा आहे. तुम्हाला कलर म्हणजे पहिला आपला केसरी कलर जो कलर आहे तो आपला कोकणी मालवणी आंबा किंवा कोकणी आंबा असं बोलला जातो, ते आपल्या कोकणातल्या आंब्याचा, हापूस आंब्याचा तो कलर आपला केसरी कलर आहे. आणि जे कर्नाटक, तामिळनाडू हे जे असे फालतू जे आंबे आहेत त्यांचा कलर तुम्हाला असा पिवळसर पूर्ण असा दिसणार, त्याला कुठल्याही प्रकारची चव नसते आणि त्याला तुम्ही खाण्याच्या लायकीचा पण नसतो तो आंबा. त्यामुळे तुम्ही हे चौथा पॉईंट तुम्हाला जो सांगितला त्याचा कलर तुम्ही लक्षात ठेवा, पूर्णपणे केसरी कलर पाहिजे आपला, हळदी नको. ठीक आहे, तर आपला हा चौथा पॉईंट झाला. आता आपण बघू पॉईंट, पाचवा पॉईंट जो आहे, तुम्ही कॅमेरामध्ये जरा जवळ या, तुम्हाला दाखवतो. हा आपला देठ आहे, त्याच्या बाजूला अशी थोडीफार अशी खोली पडलेली असते आंब्याला, आणि बाकीचे जे आंबे आहेत ते पूर्ण असे अंड्यासारखे असणार. तसं नाही करायचं. आपल्याला जो देठाजवळ जो आंबा आहे तो थोडासा असा खोलगट गेलेला आहे, तो एक तुम्ही पाचवा पॉईंट. हे जो तुम्हाला मी 5 पॉईंट जे सांगितले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्या कोकणातला जो राजा आहे फळांचा आंबा, त्याला तुम्ही कशा प्रकारे चॉईस करायची हे तुम्हाला मी 5 पॉईंट सांगितले आहेत, ते तुम्ही बघा आणि तोच आंबा घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कोकणामध्ये हे जे काय फणस असतात, आंबे असतात, जांभळं असतात, ह्याला मार्केटमध्ये भरपूर डिमांड आहे. त्यामुळे बाहेरच्या गावातील लोक किंवा केमिकल वगैरे केमिकलमध्ये पिकवून जे आपल्या हृदयाला किंवा आपल्या शरीराला जे हानिकारक जे काही केमिकल जे असतात त्यांनी आपला हा आंबा खाल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून मी हा आवर्जून असा व्हिडिओ बनवला की जेणेकरून आपल्या कोकणाचा फळाचा राजा आहे हापूस आंबा किंवा तोतापुरी असेल किंवा केसरी असेल, हे जे तुम्ही आंबे घेता ते कशा प्रकारे घ्यायचे आणि त्याचं व्यवस्थितप्रमाणे कसं टेस्ट करून किंवा व्यवस्थितप्रमाणे समजून कसं घ्यायचं ते तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि ह्या व्हिडिओमार्फत जो व्हिडिओ आहे तो तुम्ही मित्रांनो मी सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून चुकीचा आंबा कोणाच्या प्लेटमध्ये कोणी खाऊ नये हे तुम्ही लक्षात घ्या. आणि कोकणी राजावरती असेच व्हिडिओ तुम्ही आपले पाहत राहा आणि आपल्या कोकणी राजा व्लॉगला सबस्क्राईब करत राहा. आणि थँक्यू. कोकणातील आपला फळांचा राजा आंबा ह्याची मी तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती दिली आहे, की तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि आपल्या कोकणातल्या आंब्यांची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि कुठलीही फसवणुकी तुम्ही पडू नका, म्हणून हा तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण ही माहिती भेटावी त्यासाठी त्यांना पण तुम्ही शेअर करा. आणि असेच व्हिडिओ आपल्या कोकणी राजावरती पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करत राहा. थँक्यू.